नमस्कार. मी डॉक्टर सरिता वाघमोडे, कोळेकर. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया अस्थमाविषयीची संपूर्ण माहिती. अस्थमा होण्याची कारणं, त्याची लक्षणं आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट. अस्थमा हा श्वसन संस्थेशी रिलेटेड असा क्रोनिक आजार आहे. याच्यामध्ये श्वासनलिका किंवा एअरवे जो असतो, त्याला इन्फ्लॅमेशन होते किंवा सूज येते. एअरवे नॅरो होते, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. रेस्पिरेटरी ट्रॅक हा इन्फ्लॅम झाल्यामुळं तिथे एक्सेसिव्ह म्युकस सिक्रेट होतं आणि या एक्सेसिव्ह म्युकसमुळं श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो. याच्यामुळं मग छातीमध्ये टाइटनेस जाणवतो. अस्थमाची लक्षणं किंवा सिम्पटम्स काय असतात? तर सर्वात पहिलं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. श्वासनलिकेतून हवा नीट आतमध्ये जात नाही, त्यामुळं शिट्टीसारखा आवाज किंवा घरघर, त्यालाच व्हीजिंग असं म्हणतात. त्याच्यासोबतच खोकला येतो किंवा छातीमध्ये जडपणा, टाइटनेस जाणवतो. चेस्ट पेन होतात. बोलायला त्रास होतो. कधी-कधी खूप थकवा, चक्कर जाणवते. रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही. अस्थमा केवळ लहान मुलांमध्ये दिसून येतो असं नाहीये. तर कोणत्याही वयोगटामध्ये अस्थमाचा त्रास हा होऊ शकतो. अस्थमाचा त्रास हा शक्यतो रात्रीच्या वेळी जास्त दिसून येतो. दम्याचे प्रकार किती आहेत? तर सौम्य, मध्यम आणि तीव्र असे 3 प्रकार आहेत. सौम्य दमा म्हणजे वातावरणातील बदल किंवा थंड हवा, पावसाळा, हिवाळा अशा वातावरणामध्ये कधीतरी हा त्रास जाणवतो. नंतर मध्यम प्रकार. मध्यम म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा थोडाफार त्रास जाणवतो. आणि तीव्र म्हणजे रात्रंदिवस, दिवसा देखील आणि रात्री देखील प्रचंड त्रास जाणवतो. श्वास घ्यायला त्रास होतो, खोकला जाणवतो, चेस्ट पेन होतात, छातीमध्ये टाइटनेस जाणवतो, खूप व्हीजिंग किंवा घरघर असा त्रास होतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. यानंतर ॲलर्जिक, नॉन ॲलर्जिक, ऑक्युपेशनल किंवा इमोशनल असे अजून काही दम्याचे प्रकार आहेत. अस्थमा होण्याची कारणं कोणती आहेत? तर सर्वात पहिलं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये आई, वडील, भावंड यांच्यापैकी कोणाला अस्थमाचा त्रास असेल तर तो होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲलर्जी, म्हणजे डस्टची ॲलर्जी, धुळीची किंवा स्मोक, सिगारेट स्मोक वगैरे, परागकण, स्मोक, गाड्यांमधून जो धूर निघतो त्याच्यामुळे किंवा पोल्युशनमुळे यासारख्या ॲलर्जी गोष्टींमुळे देखील अस्थमाचा त्रास हा होत असतो. त्यानंतर काही केमिकल फॅक्टरीज असतात, खाणीमध्ये काम करणारे कामगार यांना देखील तिथल्या व्यवसायामुळे हा त्रास होऊ शकतो. थंड हवा, पावसाळा, हिवाळा अशा वातावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये बदल होत असतानाची स्थिती, या बदलामुळे देखील अस्थमाचा त्रास हा होऊ शकतो. एक्झर्शन, खूप व्यायाम केल्यामुळे थकवा जाणवतो, त्याच्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. काही औषधं, अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स याच्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. खाण्यामधील आंबट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा यासारखे पदार्थ, तळलेले तेलकट पदार्थ, बेकरीचे प्रोडक्ट जसं की बिस्किट्स वगैरे, केक, पेस्ट्री या गोष्टींनी देखील त्रास होतो. थंड पदार्थ याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम यांनी देखील अस्थमाचा त्रास हा उद्भवू शकतो. रोगप्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी जर कमी असेल तरी देखील हा त्रास होतो. स्प्रे, परफ्यूम, अगरबत्ती, स्मोक यांच्या वासामुळे देखील हा त्रास होतो. काही स्ट्रॉंग ओडर, कॉस्मेटिक, लिपस्टिक वगैरे यांच्यामुळे देखील अस्थमाचा त्रास होतो. सर्दी, फ्लू, व्हायरल इन्फेक्शन किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, रायनायटिस, अटोपिक डर्मॅटायटिस यासारख्या आजारानंतर देखील अस्थमाचा त्रास हा होऊ शकतो. काही भावनिक समस्या, तीव्र दुःख, वेदना, मानसिक ताणतणाव, स्ट्रेस किंवा सप्रेस्ड इमोशन्स जर असतील तर याच्यामुळे देखील अस्थमाचा त्रास होतो. सप्रेस्ड इमोशन्समुळे देखील लंग्स हे वीक होत असतात आणि त्याच्यामुळे हा अस्थमाचा त्रास होऊ शकतो. अस्थमाचं निदान किंवा डायग्नोसिस कसं होतं? तर सामान्यतः लक्षणांवरूनच अस्थमाचं डायग्नोसिस हे होत असतं. यानंतर टेस्टमध्ये चेस्ट एक्सरे म्हणजे चेस्टचा एक्सरे केला जातो.
त्याच्यामध्ये देखील अस्थमाचं हे डायग्नोसिस होत असतं. त्यानंतर ब्लड टेस्टमध्ये सीबीसी, ज्याच्यामध्ये इओसिनोफिल काउंट वाढलेला दिसतो. यानंतर काही ॲलर्जिक टेस्ट आहेत किंवा म्युकस असतं जे एक्सपेक्टोरेशन असतं त्याचं एक्झामिनेशन किंवा स्पायरोमेट्री अशा काही टेस्ट केल्या जातात. त्याच्यावरून अस्थमाचं डायग्नोसिस हे होत असतं. अस्थमाचा अटॅक युजली रात्रीचा येत असतो. तर अशा वेळी काय करावं? तर सर्वात पहिलं म्हणजे उठून बसावं. कारण झोपलेल्या अवस्थेमध्ये अजून त्रास होतो. जेव्हा तुम्ही बसलेले असता तेव्हा एअरवे स्ट्रेट होतो. त्याच्यामुळे श्वास घ्यायला थोडंसं इझी होतं. त्याच्यानंतर गरम पाण्याची वाफ घ्या, थोडंसं कोमट पाणी प्या आणि इन्हेलर्स किंवा अशा गोष्टींचा उपयोग करू शकता. आणि खूप त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. अस्थमा ट्रीटमेंटमध्ये इन्हेलर्स, ब्रॉन्कोडायलेटर्स, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स यांचा वापर केला जातो. पण हे टेम्पररी रिलीफसाठी उपयोगी पडतात. परंतु अस्थमासाठी कायमस्वरूपी ट्रीटमेंट हवी असल्यास व्यवस्थित निदान करून, लक्षणे सांगून त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आणि अस्थमा हा कधीच बरा होत नाही असा एक गैरसमज आहे. अस्थमाचे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर त्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी हे कमी होत असतात. अस्थमा येण्याचा अटॅक असतो त्याचं प्रमाण कमी होतं, त्याची तीव्रता कमी होते. होमिओपॅथिक ट्रीटमेंटने अस्थमा हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि अस्थमा होण्याचा जो त्रास असतो म्हणजे तीव्रता, त्याची इंटेन्सिटी ह्या गोष्टी कमी होतात. होमिओपॅथीमध्ये अस्थमासाठी खूप चांगली औषधं आहेत. जसं की आर्सेनिक अल्बम, स्पॉन्जिया आहे, इग्लेशिया, इपिकॅप, ब्लाटाओडेंटेरिस अशी बरीचशी औषधं आहेत. परंतु होमिओपॅथीमध्ये दम्याचं मूळ कारण शोधू म्हणजे ॲलर्जिक आहे, इमोशनल स्ट्रेसमुळे झालेला आहे का दुसऱ्या ऑक्युपेशनल गोष्टींमुळे झाला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून इंडिव्हिज्युअली औषधं दिली जातात. आणि होमिओपॅथिक औषधं ही नैसर्गिकरित्या आजार बरा करतात आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती मध्ये कमालीची वाढ होते. त्याच्यामुळे आजार हा आपोआपच बरा होत असतो. होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. औषधांबरोबरच लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले तर अस्थमाचा त्रास हा कमी व्हायला नक्कीच मदत होते. तर यामध्ये तुम्ही योगा, प्राणायाम केल्यामुळे लंग कॅपॅसिटीमध्ये कमालीची वाढ होते आणि दम्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे संतुलित आहार. याच्यामध्ये फळं, हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी युक्त आहार. याच्यामध्ये सायट्रस फ्रुट्स, लिंबू, संत्री, मोसंबी या गोष्टींचा देखील वापर करावा. कोमट पाणी पिल्याने देखील खूप चांगला फायदा होतो. कोमट पाणी पिल्यामुळे जो म्युकस असतो, फ्लेगम असतो, तो पातळ होऊन कफ रिलीज होतो आणि एअरवे जो असतो, पॅसेज असतो, तिथं रेस्पिरेशन व्यवस्थित व्हायला मदत होते. गरम पाण्याची वाफ घेतली तर एअरवे इन्फ्लॅमेशन असतं ते कमी व्हायला, सूज कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर तव्यावर ओवा त्यानं शेकल्यामुळे किंवा ओव्यानं छाती शेकली तर त्याचा देखील चांगला इफेक्ट होतो. गरम पाण्याच्या पिशवीने छाती, पोट शेकल्यामुळे देखील चांगला इफेक्ट होतो. त्यामुळे लहान मुलांना देखील ओव्याची पुरचुंडी म्हणजे ओवा हा गरम करून एका सुती कापडामध्ये गुंडाळून त्यानं छाती शेकली तर हा अस्थमाचा त्रास कमी व्हायला नक्कीच मदत होते. आहारामध्ये कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, थंड पेय यांचा वापर कमी करावा. फॅन, एसी, थंड हवेच्या ठिकाणी जाणं हे टाळलं पाहिजे. नंतर बाहेर पडताना पोल्युशन किंवा स्मोक वगैरे असतो याच्यासाठी बाहेर जाताना मास्कचा वापर करा. घरातील हवा स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावं. बेडशीट्स, पिलो कव्हर हे स्वच्छ ठेवावेत. त्यानंतर धूळ किंवा स्मोक वगैरे अशा गोष्टींपासून दूर राहावं. मन आनंदी ठेवावं कारण इमोशन्स हे देखील खूप महत्वाचे आहेत. तर मन प्रसन्न राहील अशा गोष्टी कराव्यात. परफ्युम्स, कॉस्मेटिक्स यांचा वापर देखील कमी करावा. त्यांच्या स्ट्रॉंग ओडरमुळे देखील हा त्रास होत असतो. ऑइली फूड, तळलेले, तेलकट, मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ यांचा वापर कमी करावा. दही, आंबट पदार्थ यांचा देखील आहारात समावेश कमी करावा. अस्थमासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट हवी असेल
तर तुम्ही डॉक्टर सरिता स्पंदन होमिओपॅथी क्लिनिक पुणे इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ऑनलाईन अपॉइंटमेंट देखील बुक करून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. थँक यू.